नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। उन्हाळा सुरू झालेला आहे, आपल्या शरीराला थोडासा थंडावा म्हणून थंड प्यावंसं वाटतं काहीतरी, तर मग चला आपण आज फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। हे पहा, आता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। मी एकदा हे गरम करून घेतलेलं आहे, आता मी पुन्हा गरम करते। आता आपण याला चांगली उकळ येईपर्यंत गरम करणार आहोत। मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे। हे पहा, आपल्या दुधाला ना मस्त उकळ आलेला आहे। आता आपल्याला ना या दूध हे आणखीन दाटसर होण्यासाठी आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। आणि आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर ना डायरेक्ट दुधामध्ये नाही टाकायचं। आता हे पहा, मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये नॉर्मल दूध टाकायचं आहे, गरम दूध नाही टाकायचं, कारण आपण गरम दूध टाकलं ना तर त्याच्या गुठळ्या होतात आणि व्यवस्थित ते मिक्स नाही होत कॉर्नफ्लॉवर। हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मी इथे 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। यामध्ये पण आपल्याला नॉर्मल दूधच टाकायचं आहे। आणि आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही घेऊ शकता कस्टर्ड पावडर। आता हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर तयार केलेलं आहे दूध, ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। कॉर्नफ्लॉवरने ना दाटसर दूध होतं चांगलं। आणि आता कस्टर्ड पावडर पण हे टाकायचे आहे, दूध मिक्स केलेलं। आता आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला दूध किती गोड हवे त्याप्रमाणे आपल्याला साखर टाकायची आहे। मी इथे अर्धी वाटी साखर टाकते। आता चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि 3-4 मिनिट फक्त आपल्याला ठेवायचं आहे साखर विरघळेपर्यंत। आपली साखर विरघळली की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे पहा, आपण कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपलं दूध मस्त दाटसर व्हायला आलेलं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकता। उन्हाळ्यामध्ये ना नेहमी असं थंडगार काहीतरी खावंसं वाटतं, कुल्फी, आईस्क्रीम। त्यासोबत आता फ्रूट कस्टर्ड पण आपण पिऊ शकतो, थंडगार असं आपल्या शरीराला थंडावा देणारा। हे पहा, आता 3-4 मिनिट झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे दूध चांगलं थंड होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत। आता मी इथे सगळे फ्रूट्स कापून घेतलेले आहेत, द्राक्ष, डाळिंब, संत्र, ॲपल, केळं आणि हे पहा, इथे मला ना आता जांभळं पण मिळालेली आहे। जांभळं अजून जास्त आलेले नाही आहेत, पण मला आता मिळालीत या सीझनची, तर मग आता चला करूया। हे पहा, आपलं दूध पण इथे मस्त एकदम पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आणि आता त्यामध्ये आपण आवडीनुसार अशी फळं टाकायची। आता मी केळी टाकते, त्यानंतर ॲपल टाकते, त्यानंतर संत्र, द्राक्ष आलेली आहे त्याच्यामुळे द्राक्ष पण टाकते, डाळिंब आणि जांभळं। जांभळं आत्ताच आलेली आहे, अजून सगळीकडे पण नाही आलेली, पण मला बाजारात मिळाली। आपलं इथे फ्रूट कस्टर्ड मस्त तयार झालेलं आहे। आता आपण हे अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत।
म्हणजे थंड थंड प्यायला छान वाटतं. तुम्ही असंच प्यायलात ना तरी काहीच हरकत नाही. आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. पहा आपलं थंडगार असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं अर्धा तास. आता हे मस्त थंडगार झालेलं आहे. तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.